ते माझा नातू म्हणून परत येईन म्हणालेत. मी तुझ्या पोटी येईन असं नाही म्हणालेत. काय? पप्पा ढीक तिच्या स्वप्नात येतील आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं साधन तू आहेस हे अलकाला चांगलंच ठाऊक आहे आणि तिचा शब्द मोडण्याचं धाडस तू करणार नाहीस हे पण तिला ठाऊक आहे. आता तर टेन्शनच आलंय मला. तू काय माझ्यामध्ये आणि राजनमध्ये भिंत उभी करायची ठरवलीस का? आई हे बघ, तुझ्यामुळे आणि तुझी ती मैत्रीण कोणती हा मिताली तुमच्या दोघींमुळे राजन माझ्यावरती डाफरायला लागलाय. सी मिताली, हे जे काही आहे ते असं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी आता आणखीन वेळ वाया घालवता कामा नये. हो अमेय, कळतंय मला, पण हे बघ, असंही नाहीये ना की तुला आवड नाही मुलांची, वेळ नाहीये. मिताली, आईनी रागा करणं वाढवण्याच्या आधी तुम्ही निर्णय घ्यायला हवा असं मला वाटतं. हे बघ, पापा गेल्यानंतर आई आणखीनच अग्रेसिव्ह झाली आहे ग. आणि अशा अवस्थेमध्ये मनोहरला तिला सांभाळणं नक्कीच कठीण जाणार आहे. त्यात तुमचा हा निर्णय जर का पेंडिंग राहिला तर त्याचा मनोहरला, आईला आणि सगळ्यात जास्त त्रास तुला होईल. ऑफकोर्स सगळ्यांनाच त्रास होईल. तुला काय वाटतंय? मला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये अगं. तुम्ही दोघं बोला एकमेकांशी. मनोहरशी बोललायस का तू? नाही, ऍक्च्युली मी पहिल्यांदा तुझ्याशीच बोलतोय. कारण या सगळ्याचा सगळ्यात जास्त त्रास झालेली व्यक्ती तू आहेस. त्यामुळे सगळ्यात आधी तू काय करायचंय ते ठरव. आणि आय एम शुअर मनोहर काहीच म्हणणार नाही, कारण त्याला तुला आणि आईला दोघांना आनंदात बघायचंय. वेदिकाशी बोलतोयस ना तू हे सगळं? हा, म्हणजे थोडंफार बोललोय. ती काही बोलली का तुला? हो. हा, म्हणजे म्हणालो ना, थोडीफार कल्पना आहे तिला. थोडीफार? शी नोज एव्हरीथिंग. शी स्पोक टू मी. मला म्हणाली क्लिनिकला येऊन जा एकदा, लेट्स चेकअप, काही चान्सेस आहेत का. मग तसं झालं तर चांगलंच आहे ना. अरे वेड समजताय का मला? बेसिक सायन्स मला सुद्धा माहिती आहे. मला माहिती आहे यातनं काही निष्पन्न होणार नाही. मग कशाला अपेक्षा ठेवायच्या, नाही का? अगं नाही, तसं नाही मिताली. हे बघ, चान्सेस घेऊयात म्हणजे आपण तुझं चेकअप करूयात आणि मग बघूयात ना आणखीन काही शक्यता निघतायत का, असं म्हणायचं असेल तिला. बिलीव्ह मी. ओके, लेट्स सी हाऊ इट वर्क्स. ओके. हो, पण लवकर. हो, आज संध्याकाळी मनोहर मला भेटणार आहे. म्हणजे आज संध्याकाळी तो घरी येणार आहे. मी बोलेन, मी त्याच्याशी बोलणारच आहे इनफॅक्ट. तेव्हा हा विषय काढेन. थँक्स. थँक्यू. मी तुला म्हणायला हवं.
खरं तर तू आणि वेदिका तुम्ही दोघेही माझ्यासाठी, आमच्या दोघांसाठी जे काही करतायत, थँक्यू सो मच. मित्रासाठी करावं लागतं सगळं. मैत्रिणीसाठी हे मित्र बी कॉन्सेप्ट म्हणून वापरला, जेंडरली नाही काही. चल येऊ मी. ओके बाय. बाय. आणि टेक केअर. येस. आता खरंच हिचं काय करायचं ना काहीच कळत नाहीये. हो मामा, आता या सगळ्यामध्ये पल्लू आणि रिया या दोघींची फार वाट लागणार आहे. एक तर पल्लू दिवसभर घरात असते, आई तिला काही वेळी बोलत असते आणि तिला ते ऐकून घेण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. आणि रियाला पण बरंच काही ना काही शिकवतच असते. आता याचा पुढे जाऊन किती त्रास होणार आहे काही कळतच नाही आहे. बघूया काय करता येईल. मी जरा विचार करतो, तू नको टेन्शन घेऊस. नाही मामा, मी सुद्धा असा खूप विचार करतो. पल्लूला सुद्धा खूप समजावतो. मी तिला सांगतो, मी नको टेन्शन घेऊ, सगळं होईल व्यवस्थित. पण नंतर मला सुद्धा कळतं की हे सगळं खरं नाहीये. हे मी फक्त आमच्या दोघांच्या समाधानासाठी बोलतोय. आणि मग ही गोष्ट माझ्या जेव्हा लक्षात येते ना, तेव्हा माझी सुद्धा इतकी चिडचिड व्हायला लागते ना, काही विचारू नको. तू नको रे त्रास करून घेऊस. हे बघ, तुम्ही तुमची कामं करत राहा. तिला काही आणखीन उद्योगच नाहीये. नाहीतर मागे म्हटलं तसं सरळ उचलून घेऊन जातो गावाला आणि शेतात कामाला लावतो. नाही मामा, ती नाही तयार होणार. बघू, निघेल काहीतरी मार्ग. बरं, मग ठेवू फोन. हो हो, ठेव ठेव. चलो. आता तो रिक्षावाल्याचे भांडण झालं असतं, तू गाडी कशी आणलीस? म्हणून काय, हे ट्रॅफिकचे रूल सांभाळायला नको. हे पण एनिवे खूप बरं वाटलं मला. म्हणजे बऱ्याच दिवसांनी असं एक बाहेर जेवायला वगैरे जाणं हा कधी प्रोग्रामच होत नव्हता. ते जरा हॉटेलमध्ये गेलो, जरा मला पण मज्जा आली माहिती. खूप दिवसांनी असं आपण मस्त जेवण जेवलो, मस्त गप्पा मारल्या, छान मजा आली. मजा आली. बरेच दिवसांनी जेवलो, त्याच रेस्टॉरंटमध्ये जेवलो. तेच त्या रेस्टॉरंट मध्ये नेहमी जायला मी तुला सांगते, तू नाहीये. हे बघ, मला मान्य आहे तिथे फक्त ना पनीर चांगलं मिळेल. चायनीज वगैरे या गोष्टी त्या रेस्टॉरंट वाल्यांना नाही जमत. नाही ठीक आहे, पण पनीर त्यांचं. आणि हे बघ, मी तुला सांगतो की त्याच्यापेक्षा तू काय ते पनीर मंचुरियन, बेबीकॉर्न वगैरे अशी काहीतरी भाजी करतेस. पनीर, बेबीकॉर्न, मशरूम तू नेहमी चुकतोस. वॉटेवर ती मला जास्त आवडते. आणि माझ्यापेक्षा माझ्या मित्रांना आवडते. यावरून मला आठवलेलं आहे की माझ्या मित्रांनी असं मला विचारलंय, तुला जे काही प्रोजेक्ट मिळालंय त्याबद्दल घरी कधी ट्रीट मिळणार आहे? लवकरच करूया. खूप दिवसात आपण घरात मोठी पार्टी केलीच नाहीये. करूया. माझं प्रोजेक्ट थोडं सेटल झालं ना की माझ्या या प्रोजेक्टची आणि तुला मिळालेल्या 2 नवीन असाइनमेंटची मोठी पार्टी करूया. खूप बरं वाटतं. तुला आता नवीन प्रोजेक्ट मिळालंय, त्याच्यामध्ये तू बिझी होणार आहेस. होणारे नाही झाले. आणि मला आनंद असा दाखवता येत नसेल, खूप एक्सप्रेस नसेल करता येत, पण मी खरं सांगतोय, मला तुझ्यापेक्षा जास्त आनंद झाला. नाही ना. आणि तुझी ही एक्साइटमेंट ना मला प्रत्यक्ष बघायची होती, म्हणून तुला फोनवर नाही सांगितलं. पण खरंच बरं वाटतंय काम सुरू झालं. म्हणजे ना मेंदूला अशी चालना मिळाल्यासारखं वाटतंय. गंज लागला होता असं वाटतंय. काय सारखं सतत घरात बसून चिडचिड व्हायची, तोच विचार यायचा मनात, वाईट वाटायचं, रडू यायचं, डिप्रेशन यायचं. त्याच लोहचुंबकाकडे मी खेचली जायचे. ते ना चुंबकच बाजूला करून टाकलंय. नाही, ऍक्च्युली काल मला जरा झोपेतनं ताडकन अशी जाग आली.
घाबरले मी. परत वाईट वाटायला लागलं, त्रास व्हायला लागला, भीती वाटायला लागली. मग तुझा फोन आला, तुझ्याशी बोलले, बरं वाटलं. पण फोन ठेवल्यावर परत वाईट वाटलं. पण मी ठरवलं की बस, सतत असं होत राहिलं तर माझं कामावरचं कॉन्सन्ट्रेशन ढळेल आणि प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे. तुला अशी सतत फ्रेश, उत्साही, ट्याव करणारी बघितली ना की मला खरंच खूप छान वाटतं. पण आता वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की आता मला निघावं लागणार. अरे इट्स ओके. मला कळतंय आईंना माझ्यापेक्षा तुझी जास्त गरज आहे. आणि मी आजपासून रोज छान राहणार आहे, अशीच बडबड करत राहणार आहे. बरं, अमेय आला होता, मी तुला सांगितलं का ऑफिसमध्ये? आम्ही आला होता. हां. तो काहीतरी म्हणत होता. हो. तेवढ्यात तुझा वेटर आला, तो पनीर घेऊन आला आणि मग तो काय म्हणत होता हे सांगायला तू विसरलीस. सो अमेय तो म्हणाला, आपण बोललो का त्या विषयावर, विचार केलात का? कसला? अरे हे जे काही चालू आहे त्याचा. त्याबद्दल मध्यंतरी बोलला होता माझ्याशी. बोलला होता ना. मग आपण घेऊया का बाळ दत्तक? दत्तक बस झालं रे. आता विचार करायला हवा ना काहीतरी. म्हणून हे दत्तकच आलं डोक्यात तुझ्या? तर किती दिवस आपण असं जगायचं, त्रास सहन करत. आणि आपण दोघेच असतो तर राहू शकलो असतो. पण नाही म्हटलं तरी समाजातल्या अनेकांना उत्तरं द्यावी लागतात. आई आहेत, पल्लवीची सासू आहे, शकू मावशी. नाही म्हटलं तरी त्यांच्याशी डायरेक्ट संबंध येत नसला तरी आपण त्यांना भेटलो की त्यांना उत्तर द्यावी लागतातच ना. आणि मला द्यावी लागतात. या सगळ्यांची पिढी वेगळी आहे मी तू. आपण कसं काय दोष देणार त्यांना? ती पिढी त्या पद्धतीनेच विचार करणार ना. दोष कोणालाच देत नाहीये मी. त्रास, दुःख सगळ्यांच्या वाट्याला असतात आणि सगळे आपापल्या पद्धतीने ती भोगत असतात. पण त्या दुःखाच्या तळाशी जायचं असतं, त्याचं कारण शोधायचं असतं. आणि म्हणूनच मग मला असं वाटतं की आपण हा विचार केला तर काय हरकत आहे रे. खरंच सगळे त्रास सहन करत असतात. मी केलाय, आईंनी केलाय, पल्लूनी केलाय, पिंकानी केलाय, मी तू रियानी केलाय. या सगळ्यात जास्त त्रास तुला झालाय मनोहर. कधी काही बोलत नाहीस, नेहमी समजून घेत असतोस आणि मला समजावत असतोस. कधी चिडतही नाहीस, ओरडत नाहीस माझ्यावर. मनात दडवून ठेवतोस ना, म्हणून सगळ्यात जास्त त्रास तुला होतो. मला कल्पना आहे याची. मी तुझीच काळजी करणार ना. हे इतकं सगळं होऊन सुद्धा सगळं व्यवस्थित चाललं होतं की
आपल्याला काही जाणवत नव्हतं, सगळं काही व्यवस्थित असतं. बरं, रिया असल्यामुळे आपल्याला काहीच वेगळं जाणवत नव्हतं. व्यवस्थित चाललो होतं. फक्त त्या पल्लवीच्या सासूने विषय काढला आणि त्यांचं काही नाही चुकलं. तूच म्हणालास ना मगाशी, त्या पिढीचं हेच आयुष्य असतं. त्यांचं योग्य वयात झालेलं लग्न, मग मुलं बाळ, संसार, किचन, याच्यातच रमलेले असतात त्या बायका. थोडं वय झालं की नातवंड. त्या सगळ्यात आनंद मिळतो त्यांना, याच्या भोवतीच त्यांचं आयुष्य फिरत असतं. आणि समोरच्या माणसाकडून सुद्धा नेमकी तीच अपेक्षा ते करतात. आणि ती अपेक्षा पूर्ण करायला समोरचा माणूस कमी पडला, तो चुकतोय असं वाटतं त्यांना. मग माझ्या घराण्याला वंशाचा दिवा ते एक वेगळंच आहे. घराण्याला वारस पाहिजे, मुलगा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. आभार मानूया आपण आपल्या मोठ्या लोकांचे की आपल्या डोक्याशी ती बुणबुण तरी नाही करत आहेत ते. आणि त्यांचं जाऊ दे रे, त्यांच्यासाठी कशाला, आपल्यासाठी. आपल्याला आनंद मिळण्यासाठी, आपल्या सुखासाठी आपण हा विचार करूया. पण म्हणून दत्तक? तुझा मित्र आणि तुझ्या मित्राच्या बायकोने मला समजावलंय आणि मला पटलंय. वेदिका या संदर्भात बोलली तुझ्याशी कधी? बाबांचं सगळं सुरू होतं ना हॉस्पिटलमध्ये, तेव्हा आली होती ना ती. मी बाहेर बसले होते, तिने येऊन समजावलं मला. म्हणाली, हरवलीस तू. पूर्वीसारखी स्ट्रॉंग कणखर मिताली जर तुला परत बघायची असेल तर तुझ्या त्रासाचं, दुःखाचं, डिप्रेशनचं मूळ कारण तू शोधून काढलं पाहिजेस. मी शोधलं, मला सापडलं आणि ते कारण दूर करायला हवंस म्हणाली. तिनेच हा पर्याय मला सुचवला. घेऊया ना आपण बाळ दत्तक. मिताली, मला खरं तर असा काही प्रॉब्लेम नाहीये, पण नाही, मला कळत नाही की आईला हे कितपत झेपेल. तिला हे कसं सांगायचं? हे बरोबर आहे तुझं. आईंचा विचार आपल्याला करायला हवाच नाही का? समोरच्याने आपला विचार केला नाही केला, आपल्याला त्रास झाला तरी आपण त्यांचा विचार करूनच वागायला पाहिजे, नाही का? तू म्हणजे तू थोडा वेळ दे ना मला विचार करायला. आपण काहीतरी मार्ग काढूया. तू मी तू म्हणजे नाही, हे बघ, मी लगेच उद्या. आता कुठली प्रॉमिसेस करू नकोस तू. शांतपणे विचार कर आणि मग ठरवू आपण. चल, खरंच तुला निघायला उशीर होतोय. 10:30 वाजून गेले पोचायला. 2 तास तरी लागतील, पाऊस पडतोय. आई जेवायच्या थांबल्या नसतील ना? नाही, मला ऑफिसला उशीर होतो, त्यामुळे मी तिला सांगून ठेवलंय की तू जेवून घेत जा. नाही मी तू आय अंडरस्टूड अँड आय डू अंडरस्टँड. जा चल लवकर, आणि पोचलास की फोन कर मला. आणि 100च्या वर जाऊ नकोस. हो, थँक्स, बाय.
अरे मी मुद्दाम नाही रे जागत बसले, झोपच येईना, मग काय करू? पण गोळ्या आहेत ना, तर त्या सुद्धा घेतल्या नाहीस? त्या गोळ्यांचं सुद्धा मला ना आता कंटाळा आलाय. एक दिवस या गोळ्यांनीच मरून जाईन मी. आई असं काय बोलतेस ग उगाच? स्पष्ट विचारते, नातवाचं काय झालं माझ्या? मान्या, या गोष्टीसाठी वेळ नाही मिळणार, वेळ काढावा लागणार आहे. परिस्थिती हाताबाहेर जायच्या आत निपटायला हवं सगळं. तुला तर 2-2 आघाड्यांवरती लढायचंय मान्या.